हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? बरे आहात ना? तर नेहमीप्रमाणे आज सुद्धा युनिक आणि लॉस्ट जवळ लॉस्ट अशी रेसिपी घेऊन आलोय आम्ही. गावाकडे थंडी काही कमी येत नाहीये. तो आधीच विस्तव करून ठेवलाय आणि नेहमीप्रमाणे मी सांगू इच्छिते की ही लाकडं आमच्या शेतातली आहेत. कुठल्याही झाडांची कत्तल केलेली नाहीये. तर निसर्गप्रेमींनी ही दखल नक्कीच घ्या. आणि आज आपण करणार आहोत रक्ती वरणा. तो हे सुद्धा व्हेज आणि नॉनव्हेजचं छानसं कॉम्बिनेशन आहे जे आपल्या इकडे राधानगरी भागात खास करून केलं जातं. तो ही तिकडची रेसिपी आहे आणि आज आपण ती करणार आहोत. अतिशय साधी आणि नेहमीप्रमाणे आपण अत्यंत कमी मसाल्यामध्ये, मसाला मुळात मी घालतच नाही, तर कमी साहित्यात अशी ही आपली चमचमीत रेसिपी तयार होते. तर त्यासाठी मी इथं घेतलाय हा आमचा बांधावरचा वरणा. पण आता काय झालंय, पाऊस नाहीये बरेच दिवस, म्हणजे पावसाळा कधीच संपलाय तरीही धुक्यावर हे जगलेले असतात रोप बांधावरून. तर त्यातला हा थोडासा वरणा मिळालाय, तो वरणा घेतला मी. 2 मध्यम कांदे चिरून घेतलेत, थोडंसं आलं आणि लसूण ठेचून घेतलाय आणि सोबत आपलं लाल तिखट, तेल आणि मीठ एवढंच आपण वापरणार आहोत. तर सगळ्यात आपल्याला आधी काय करायचं आहे, वरण्याला फोडणी घालायची आहे, वरणा शिजत ठेवायचा आहे आणि त्यानंतर रक्तीची जी प्रोसेस आहे ती करायची आपल्याला. आपण आता वरणा फोडणी देऊया. घेऊया 2 चमचे तेल, कांदा घालूया तेलात. हा पदार्थ आपल्याकडे ऍक्च्युली आलाय राधानगरी मधून आणि तिकडे चवळी घालून रक्ती, वरणा घालून रक्ती वगैरे करतात आणि आपल्या इकडे खास करून ओल्या काजूतली रक्ती केली जाते. म्हणजे कोल्हापूरचा एक ग्रामीण आणि कोकण साईडचा भाग, आणि त्याची सुद्धा रेसिपी आम्ही केली आहे. त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, नक्की चेक करा. जेव्हा आपण भात कापतो तेव्हा साधारणतः हा वरणा लागायला सुरू होतो. आणि गावाकडे तुम्ही एंट्री केलीत, मी म्हणजे आमच्याकडे तरी अजून ते गाव पण टिकलेलं आहे, तुम्ही गावात एंट्री केलीत की तुम्हाला ते छान असा वरण्याचा जो वास असतो तो पसरलेला असतो हवेत मस्त. आपल्याला कळतं की इथं बांधावरून वरणे आहेत. आणि पूर्वी पोरांचा हा उद्योग असायचा की बांधावरून वरणे चोरायचे आणि पोपट्या करायच्या जाऊन कुठेतरी. कांद्याचा कच्चेपणा गेलाय, मस्तपैकी खरपूस असा भाजलाय. पण त्यात आता ही आलं लसणाची ठेचलेली पेस्ट जी आहे ते टाकूया, छान परतून घेऊ. आलं आपलं परड्यातलं आहे आणि खमंग वास सुटलाय. आपण आता आपली लाल तिखट घालूया. मी घालतीये 2 चमचे. त्यात घालूया आपण आपला वरणा. थोडस मी पाणी घातलंय, छान शिजवून घेऊया मऊसर. आणि ह्याच्यानंतर मग आपल्याला ह्यात शिजल्यानंतर रक्ती घालायची. तर 80च्या स्पीडनं वरणा उकळायला लागलाय आणि तोपर्यंत आपण ही रक्ती जी आहे ती धुवून घेतलेली आहे मस्त. आणि यात आता आपण बघायचे केस वगैरे असतात. 5 वाट्या रक्ती घेतली मी इथं, तुम्हाला हवी तितकी तुम्ही घेऊ शकता. आमच्याकडे जरा माणसं जास्त आहेत सो. आणि मी आता हे टॉर्च केस वगैरे चुकून एखादा असतो तो बघून घेऊया. आपल्याला शेप मध्ये ठेवायचं नाही, पूर्ण असं स्मॅश करून घ्यायचं आहे. तर छान तर्री आली आहे वरण्याला आणि आटलेत, किंचितच पाणी आहे, जास्त नाही. आणि आपल्याला आता काय करायचं आहे, हे जे आपण रक्तीच्या वाट्यांची स्लरी केली अशी ती आपण यात ऍड करूया.
छान असं एकजीव करून घेऊया आणि मग आपल्याला हे पुन्हा चुलीवर ठेवायचं आहे. हे सतत हलवत आपल्याला घट्ट होईपर्यंत राहायचं आहे. मी विस्तव थोडासा मागे ओढलाय जेणेकरून करपू नये. बघू शकता तुम्ही रंग बदलतोय आता. मी घालते आता याच्यावर झाकण. मंद आचेवर याला छानपैकी असं 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण कोथिंबीर निवडूया. रक्ती शक्यतो आमच्याकडं माहीलाच केली जाते. माही म्हणजे आमची वार्षिक जी काही यात्रा असते तिकडं त्यावेळेस हे असतं सगळं रक्ती वगैरे नॉनव्हेज सगळं तांबडा पांढरा. पण झालं असं की आमच्या बाळासाहेबांनी रेसिपी सांगितली राधानगरीत अशा पद्धतीने करतात आणि मी खाऊन आले म्हणून म्हटलं माहीला डायरेक्ट करण्यापेक्षा आधी ट्राय करून बघूया कशी लागते म्हणून हा घाट. तर आता घालूया आपण मस्त अशी कोथिंबीर भरपूर आणि फ्रेश. आणि 5 मिनिटासाठी ठेवून देऊया म्हणजे कोथिंबीरीचा पण फ्लेवर असं छान उतरेल त्यात. इट्स परफेक्ट. आमच्या भागात म्हणजे कडगाव किंवा गारगोटी इकडे जे ढाबे आहेत किंवा हॉटेल्स आहेत तिथं खास करून सीझनला काजू रक्ती सर्व केली जाते. ओले काजू आणि रक्ती आणि ते खाण्यासाठी लोक लांबून लांबून येतात. म्हणजे आपल्या भागाची ती आता एक ओळख होत चालली आहे. खाद्य संस्कृतीची ओळख होत चालली आहे. तर अशाच प्रकारे आपण आपली खाद्य संस्कृती जपूया. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. भेटूया नव्या व्हिडिओमध्ये.